नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. आई, आप्पा, दौलत यांची स्वतंत्रपणे मला पत्र येत होती. प्रत्येकजण आपापले बाजू मांडत होता. ती बाजू प्रभावीपणानं मांडण्याच्या भरात सोयीची वस्तुस्थिती सांगत होता. गैरसोयीची वस्तुस्थिती डावलून पुढे जात होता. हे सगळं प्रत्येकाकडून नकळत होत असलं तरी स्वतःच्या भावना दुखवल्यामुळं, अपमान झाल्यामुळं, कठोर वास्तवाला सामोरं जाताना दुसऱ्यांच्या मनाचा विचार न झाल्यामुळं, आईच्या मुलांकडून आई म्हणून अपेक्षा असल्यामुळं, नकळत प्रत्येकजण अप्पल पोटाविषयी विचार करत असल्यामुळं प्रत्येकजण दुखावला जात होता. हे सगळं कशामुळं होतं याचा व्यापक विचार करण्याची कुवत नसल्यामुळेही प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत होती. भावनाप्रधान आप्पालाही आपलं लग्न झाल्याबरोबर आपणास लगेच वेगळं टाकलं. आपल्या बायकोबरोबर आता कुणी बोलायचं नाही असं सगळ्यांनी ठरवून टाकलंय. काय ही आपली आई, काय ही आपली भावंडं असं वाटत होतं. शेतात कुणीतरी पुरुष म्हणून असण्याची गरज होती म्हणून आईनं शिवाची संधान बांधलं. शिवाला आता या गोष्टीची गरज वाटत होती. गेल्या 5-1 वर्षात स्वतंत्र राहून संसार करण्यातली दुःख त्याला माहीत झाली होती. पोटाला एक पोरगा झालेला, नीट खायला प्यायला काही नसल्यानं तो निसत्व झालेला. आईनं त्याला शेतात वाटणी न दिल्यामुळं त्याला केवळ रोजगारावर पोट भरावं लागत होतं. त्याच्या अनियमितपणामुळं उपासमार चांगलीच होणारी. त्या मानानं घरातली बाकीची रोजगार करीत होती. कमी पडलं तर त्यांना शेताचा लंगडा आधार मिळत होता. तोही कमी पडला तर साहेबदादा संसाराला हातभार लावत होता. याचे फायदे त्याला मिळत नाहीत हे त्याच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यानंही शेतात स्वतः काम करण्याची भावना आईला बोलून दाखवली. आईला शिवाचा संपूर्ण विश्वास वाटत नव्हता. सुगी होईपर्यंत तो काम करील आणि सगळ्या धान्यावर आपल्या वाटणीचा हक्क सांगेल म्हणून आईनं शिवाची मदत घेतली. तरी चुली स्वतंत्र ठेवल्या. शिवाच्या कामाचे दिवस ती त्याला न कळत फुलाबाईच्या मदतीनं मांडून ठेवू लागली. चुली स्वतंत्र असल्या तरी स्वयंपाकाची 2 छपरं नी 1 खोली सोडली तर बाकीच्या घरात सगळ्यांचाच राबता होता. एकच न्हाणी, एकच नळ होता. सगळेच परड्यात जाताना आणि पुढच्या रस्त्यावर जाताना एकमेकांना ओलांडत जात होते. गप्पा मारायला प्रत्येकजण येऊन बाहेरच्या सोप्यात बसत होता. या सगळ्या धबडग्यात आप्पाची बायको एकटी पडली. शिवा तिच्याशी काही ना काही कारणावरनं भांडण काढू लागला. ही घरात आली म्हणून घराचं वाटूळ झालं असं म्हणू लागला. तिच्या मनावर त्यामुळं मानसिक ताण पडू लागला. शिवाच्या तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही म्हणून आप्पा गप्प बसत होता. मात्र अनिता तो नोकरीवरून परत आल्यावर घरातला सगळा वृत्तांत त्याच्या कानावर घालत होती. पुष्कळ वेळा मग आप्पा शिवाला जाब विचारी. शिवाला वाटे ह्याची बायको ह्याचं कान भरती आणि यातनं गैरसमज, वाद, भांडणं होत राहत. याची हकीकत स्वतंत्रपणे प्रत्येकजण मला कळवत होता. ती वाचून माझ्या डोक्यात कीड पडल्यासारखी होई. कधी सुन्न होऊन, कधी निराश होऊन मी बसून राही. पुष्कळ वेळा एकूण घराविषयी प्रचंड उदासीनता येई. परक्या घरची पोर नुकतंच लगीन होऊन आपल्या घरात आली. तिला अजून 17-18 वर्ष बी पुरी झाली नसतील तर तिच्यावर परपंचाचा भार टाकला. सगळ्यांनी भांडून तिचा पिट्टा पाडलाय. एक बी कुणी बोलाय तयार नाही. उलट ह्यो शिवजा तिला येता जाता दम देतोय. सुक्काळीचा दीरपणा गाजवायला लागलाय. माडीवर दिसभर पडून राहिलेल्या दादाच्या मनात असे विचार येत होते. माडीला नुसत्या फळ्याच असल्यामुळं खालच्या मधघरात, स्वयंपाकघरात आणि बाहेरच्या सोप्यात काय काय बोललं जातंय ते माडीवर स्पष्ट ऐकायला येत असे. खालच्या माणसाला मात्र वर दादा आहे का नाही याची पुष्कळ वेळा माहिती नसे. पुष्कळ वेळा आपण बोलतोय हे वर दादाला ऐकायला जात असेल याचं भान नसे. शिवा आणि आई यांना तर दादाला त्याचं कोणतंच बोलणं ऐकायला गेलं तरी त्याची फिकीर नसे.
तो त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही असं त्यांना वाटे. अनिताला वेगळं काढल्यावर आणि तिला एकटं पाडले हे दादाच्या लक्षात आल्यावर तो एके दिवशी उठून अनिताकडे गेला आणि म्हणाला, पोरी, काय काळजी करू नको. तुला ह्या गावची काय माहिती नाही. काय पाहिजे असेल, काय आणायचं असेल तर मला सांगत जा, मी ते आणीन. तू शाळा शिकतीस तर शिक. घरात बसून तरी काय करणार. शिकलीस तर अंदाच्या बायकोगत नोकरी तरी मिळेल. जन्माचं कल्याण होईल. ती आणि शिवजा दोन्ही बी तोंडाळ आहेत. त्यांच्या तोंडाला लागू न ग. नोकरीवरनं आप्पा परत आल्यावर अनितानं हे सगळं सांगितलं. दादाला आईनं वेगळून टाकलंय याचा आप्पा दौलत यांना कळत्या वयात वाईट वाटत होतं. आईचा त्यांना मनोमन रागही येत होता. आईचा दादावरचा राग मी समजू शकत होतो. याचं कारण दादाच्या तरुणपणातील दादाचा अवतार मला माहीत होता. आईला दादा रागापोटी छळत कसा होता हे मी बघत होतो, शिवाही बघत होता. पण माझ्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या आप्पाला नि 19 वर्षांनी लहान असलेल्या दौलतला हे फारसं बघायला मिळालं नाही. ते कळते सवरते झाले तेव्हा दादाची 50शी ओलांडली होती. शरीरातला ताण कमी झाला होता आणि आईचा आत्मविश्वास वाढला होता. अशावेळी दादा काही जरी एखादा शब्द बोलला, वयोमानानुसार जरी त्यानं काम चुकवली, तरी आईनं दादाला एवढं बोलायला नको, त्याला वेळवून टाकण्याइतकी कठोर शिक्षा द्यायला नको असं त्यांना वाटे. पण आईच्या म्हणण्यापुढं ते जाऊ शकत नव्हते. आजवर ते आईवरच अवलंबून होते. आप्पाला वेगळून टाकल्यावर आणि एकत्र राहण्याची त्यांची विनंती धुडकावून लावल्यावर आप्पा चिंतेत पडला. तो पुढं नोकरीवर गेल्यावर पाठीमागं आई आणि शिवा अनिताचे वाभाडे काढतील, तिला धरून मारतील अशी त्याला धास्ती होती. दिवसभर तो या काळजीत काम करत होता आणि ऑफिस संपल्यावर तातडीनं परत येत होता. पण आता दादाचं बोलणं अनितानं आप्पाला सांगितल्यावर आप्पानं दादाला जवळ केलं. दादाचा त्याला मानसिक आधार वाटू लागला. हळूहळू दादा अनिताला मीठ, मसाला, चहाची पूड, साखर, रॉकेल, तेल असं जे लागेल ते बाजारातनं आणून देऊ लागला. गहू, ज्वारी चक्कीवर दळायला नेऊ लागला. अनिता त्याला गरम गरम जेवायला घालू लागली. दादाला मी पाठवत असलेले पैसे दादाजवळ असत. त्यातले खर्च करून तो आपल्या वाट्याचं तांदूळ, ज्वारी तिला नेऊन देऊ लागला. दादाला पोटभर खायला मिळू लागलं. कमी खाल्लं का जास्त खाल्लं याचा विचार न करता दादाला अनिता आणि आप्पा पोटभर खायला घालू लागले. दादाला माझी मनी ऑर्डर गेल्याची चाहूल घरात पुष्कळ वेळा लागत असे. पोस्टमन दादाची सही घेताना, त्याला पैसे देताना आईच्या, शिवाच्या, फुलाच्या लक्षात येत असे. मी दादाला जास्त पैसे पाठवतो असा आईचा माझ्यावर पूर्वीपासूनच आरोप होता. त्यामुळं दादाला मनी ऑर्डर आल्यावर आणि दादा काही कामानिमित्त बाहेर गेल्यावर दादाचे पैसे किती आले आहेत हे दादाच्या खुंटीला अडकवलेल्या जुन्या कोटाचे खिसे चाचपून पाहिले जाईल. दादानं हा कोट गेल्या 15-20 वर्षात कधीच घातला नव्हता. कधीतरी 40-45 वर्षांपूर्वी तो केला होता. मी 6 महिन्यांचा असताना दादासह माझा एक फोटो काढलेला आहे. त्या फोटोतही तोच कोट आहे. आता या कोटाच्या चिंधा झाल्या आहेत. मूळचा रंग गेलेला आहे. त्याचे 4-5 खिसे मात्र शाबूत होते. तो कोट खुंटीला टांगून दादा त्या खिशांचा कपाटासारखा वापर करत असे. त्याच्या या कोटाचे खिसे चाचपले असतील तर पुष्कळ वेळा त्याला कळे. त्याला चिल्लर नीटपणे मोजता येत नसे. दशम पद्धतीची असलेली नवीन आणि त्याच्या नीटपणे लक्षात राहत नसत. खिशातल्या इतर वस्तू हलवल्याचे त्याच्या लक्षात येई. त्यावरून त्याला वाटे आपले पैसे कमी केले जातात, चोरले जातात. म्हणून आताशा तो आपली पैशाची ठेव आप्पाजवळ ठेवू लागला. आईच्या हे लक्षात आल्यावर आई माझ्यावर खवळली. तिला वाटू लागलं की दादाला मी जे पैसे देतो आहे ते सगळे दादा आप्पाला देतोय. वास्तविक आप्पानं असे पैसे घेऊन दादाला जेवायला घालू नये. वडील म्हणून त्याचा पैसे न घेता सांभाळ करावा आणि मी दादाला पैसे जे पाठवतोय ते आता त्याला पाठवू नयेत, ते आईला पाठवावेत. मी ते नाकारलं. आईनं आप्पाला वेगळं काढलं हे मनापासून मलाही आवडलं नव्हतं आणि तूर्त आप्पानं दादाची जबाबदारी स्वतंत्रपणे उचलावी असंही मला वाटत नव्हतं. आप्पानं दादाची जबाबदारी उचलायचं नाकारलं नसतं, पण आप्पाच्या तुटपुंज्या पगारात दादाचे हाल झाले असते असं मला वाटत होतं.
म्हणून मी दादाला पैसे पाठवतच राहिलो. दादा खूपच थकला होता. त्याला आता बाहेरची कामंधामं, उसाचा पाला कापून आणणं आणि तो विकणं अशक्य होतं. या सगळ्या घटना आप्पाचं लग्न झाल्यापासूनच्या पहिल्या 3 महिन्यातल्या झपाट्यानं घडत होत्या. मला कळत होतं की तुटपुंजा पैसा जगण्याची अतिशय अपुरी साधनं, आई दादाचं म्हातारपण, तरी आईला करावे लागणारे कष्ट, तिच्या साध्यासुध्या स्वप्नांचीही आयुष्यात न झालेली पूर्तता, नव्या सरकारी कायद्याचा परिणाम होऊन गेलेला मळा, घरादारात भरून राहिलेलं दारिद्र्य आणि अपार कष्ट, अज्ञान आणि अडाणीपणा, घरातल्या माणसात असलेल्या मानवी स्वभावाच्या मर्यादा, या सगळ्यांचा हा परिणाम आहे. हे कळत असूनही माझा त्याच्यावर इलाज चालत नव्हता. पत्रातून मी सगळ्यांना तात्पुरते उपाय सांगत होतो, काही शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो, आचाराची रोजची वर्गवारी करून घराची घडी नीट लावण्याचा प्रयत्न करीत होतो. पण पत्रातून सांगत असल्यामुळं त्याचा परिणाम होत नव्हता. सुट्टीवर कधी 7-8 दिवस गेलो की सगळ्यांना समजावून सांगत होतो, पण परत आल्यावर मागचं तसंच पुढं चालू व्हायचं. कायम तिथं राहिलो असतो तर मग साम दाम दंड यांसारखे उपाय योजून घर काबूत ठेवता आलं असतं. कदाचित एकाच चुलीवर सगळ्यांचा स्वयंपाक झाला असता. पण मला कायम तिथं राहता येणं अशक्य होतं. मग तारतम्य जाणून पत्र आणि पैसे तेवढेच पाठवू शकत होतो. पैसे पाठवण्याची माझी कुवतही सगळ्या घरादाराला बसून खायला घालण्याइतकी पुरेशी नव्हती. तसं घालणंही मला योग्य वाटत नव्हतं. घर चाललं होतं, दिवस पाठीमागं पडत होते, एवढंच त्यातलं खरं होतं. सप्टेंबरच्या 14-15 तारखेच्या दरम्यान आईचं पत्र आलं. त्यात तिनं सांगितलं होतं की दादा आजारी पडला आहे, त्याला हगवण लागली आहे, त्यामुळं हातापायाची ताकद गेली आहे, पायाला कापरं भरलंय, दादा गांगरल्यासारखा झालाय, एकदा येऊन बघून जा. पुण्यात माझा कामाचा व्याप खूप वाढला होता. नोकरीच्या संघर्षात अडकलो होतो, मन व्यग्र होतं, त्यामुळं गावाकडं जाण्याची इच्छा होत नव्हती. शिवाय आईच्या पत्रात एकदा येऊन जा, बघावंसं वाटतंय, मला तुझ्या संग थोडं बोलायचं आहे, असं नेहमीच असे. घरात कुणी आजारी पडलं तर ती ही संधी जाणीवपूर्वक घेई आणि पत्रातून मला तिकडे येण्याचा आग्रहावर जोर धरी. मला हा अनुभव असल्यानं मी आप्पाला स्वतंत्र पत्र पाठवी आणि वस्तुस्थिती काय आहे, मी येण्याची खरोखर गरज आहे का ते विचारे. त्याच्या पत्रावरूनच मी गावाकडं जायचं का नाही ते ठरवत होतो. म्हणून आप्पाच्या पत्राची वाट बघू लागलो. आप्पानं तसं काहीच लिहिलं नाही. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र त्याचं पत्र आलं की दादाची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांना घरी आणलं होतं, औषध वगैरे केलं आहे, फार थकले आहेत, अंगात उठायला बसायलाही त्राण उरलेलं नाही, भेटण्यास शक्यतो लवकर यावे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी कागलला गेलो. दादा खूप थकला होता, हाडांचा सापळा झाला होता. त्याचं मळलेलं जुनाट कुबट वास मारणारं अंथरूण बघून अतिशय वाईट वाटलं. अंगावरचा एकुलता एक अंगरखा, तो कधी घातला होता कुणास ठाऊक. घरात आईला, फुलाला, आप्पाला आणि त्याच्या बायकोलाही तडातडा बोललो. त्यांच्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केल्याचा पडताळा झाला. 1 दिवस राहिलो. दादाची तपासणी केलेल्या डॉक्टरांना भेटलो. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे टॉनिकची बाटली दिली, फळफळावला खाण्यासाठी, औषध पाण्याच्या खर्चासाठी भरपूर पैसे दिले. दादा दिवसभर उपाशी तपाशी एकटाच अंथरुणावर ताटकळत पडत होता. त्याची आणि त्याच्या जेवणाची फारच आबाळ झाली होती. आई फुला शेतात कामाला नाहीतर माळाला ढोरं घेऊन जात होती. शिवानी त्याची बायको रोजगाराला आपापलं पोटाचं अन्न शिजून पळत होती. अनिता कसाबसा सकाळचा स्वयंपाक करून शाळेला जात होती. परीक्षा जवळ आली म्हणून पुस्तकात तोंड घालून बसत होती आणि सुट्टी पडल्यावरही जेवढ्याच तेवढं करून मोकळी होत होती. मी तिला समजू शकत होतो. किती केलं तरी ती परक्या घरची मुलगी. घरात येऊन फक्त 5-1 महिने झालेले. तशात या घराविषयी मनापासून आपुलकी निर्माण व्हावी अशी तिला कुणी वागणूक दिली नव्हती. दादानं जीव लावला असला तरी दादा हे एक घरातलं म्हातारं माणूस आणि त्याचं अजांत वय, कर्तव्याची प्रखर जाणीव या वयात नसते. तशात दादा पुरुष माणूस, हगवण झालेली, त्याचे कपडे अंथरूण बदलणं आणि त्याला नको वाटणं स्वाभाविक होतं. मी ते समजू शकत होतो.
पण दादा अशा एका मरणाच्या टप्प्यावर येऊन पडलेला असतानाही आईला काहीच वाटत नव्हतं याचं मला अतोनात दुःख झालं. म्हणून मी तिला बोललो. तिसऱ्या दिवशी पुण्याला जायला निघालो. कोल्हापूरपर्यंत आप्पा बरोबर होता. त्याला घेऊन दादासाठी एक गादी, तक्क्या, पांघरूण, अंथरुणाच्या बेडशीट, 2 सदरे आणि एक धोतर एवढं घेऊन दिलं आणि मगच पुण्याच्या गाडीत बसलो. 8-8 दिवसाला मला मात्र पत्र पाठवायला आप्पाला सांगितलं. गाडीत बसलो तरी मन अस्वस्थ होतं. ह्या घराची माणसं कधी सुधारणार? का मेलेल्या जनावराच्या मांसाचे लचके तोडताना कुत्री जशी कायम भांडतात, एकमेकाला चावतात, तशीच ही जगत राहणार? 8 दिवसांनीच आप्पाचं आणि दौलतचं पत्र आलं की दादाची तब्येत एकदम सुधारली आहे. आता काय काळजी करायचं कारण नाही. दादाची प्रकृती ठीक नसल्यानं दिवाळीचं काहीच केलं नव्हतं. आता ती ठीक झाली आणि त्यानं दिवाळीचे खाण्याचे पदार्थ केले. त्यात गऱ्याचे लाडू, कडबोळी, करंजा, कानवले, शेव चिवडा होता. दादानं ते मागून भरपूर खाल्ले आणि त्याची काबूत आलेली तब्येत पुन्हा बिघडली. त्याला पूर्वीसारखं होऊ लागलं. दादाला तोंड आवरत नाही. चवीचं काही असेल तर ते भरपूर खायला लागतं. खरं तर वय, पचनशक्ती यांचा विचार न करता आणि पथ्य पाण्याचाही विचार न करता दादा जन्मभर खात आला. त्यामुळं त्याची पुष्कळ वेळा तब्येत बिघडत गेली. आताही तेच झालं. दौलतचं सविस्तर पत्र आलं की दादाची प्रकृती दिवाळीचे पदार्थ खाण्यामुळं पुन्हा बिघडली. मी पुन्हा आई, आप्पा आणि दौलत यांना दादाची विशेष काळजी घेण्यासंबंधी पत्र लिहिलं. खर्चासाठी आणखी 100 रुपये पाठवून दिले. टॉनिकच्या बाटल्या, औषधे, गोळ्या वेळोवेळ घेण्यासाठी आणि ते सगळं वेळोवेळ देण्यासाठी सुद्धा बजावलं. पण तब्येत ढासळत गेली. 28 डिसेंबरला तार आली. दादाची प्रकृती गंभीर आहे, ताबडतोब या. मन एकदम कचरलं. विचित्र शंका आली. मी लगेच गेलो. माडीवरनं त्याला खाली आणलं होतं. बाहेरच्या सोप्यात पडदीच्या आडाला झोपवलं होतं. उठायला, चालायला येत नव्हतं. 1-2 दिवसापासनं बोलणं बंद झालं होतं. त्यापूर्वी डोळे मिटून झोपेत मळ्याविषयी तो बडबडे. ते सगळं विसंगत असे. एखाद्या आत्मचरित्रातील अदलीमधली पानं वाचत जावं आणि शेवटी त्यांचा अन्वय अर्थ काहीच लागू नये असं त्याचं बडबडणं होतं. एकटाच रडत होता. कुणी विचारलं तर काही सांगत नव्हता आणि डोळे उघडत नव्हता. एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर वळण्याचीही शक्ती त्यात नव्हती. दिवसा तासाला कूस बदलून घ्या म्हणून आईला आणि त्याला सांगितलं. समाधान एवढंच वाटलं की नोव्हेंबरात मी येऊन भांडून गेल्यापासून आई त्याची सेवा करत होती. गरम गरम अन्न त्याच्या पोटात चमच्यानं घालत होती. त्याची यावेळी चांगली व्यवस्था राखली गेली होती. त्याच्या अंगावरचे कपडे, अंथरूण आई वेळच्या वेळी धुत होती. औषध वेळच्या वेळी दिली जात होती. तरीही अडाणी पण नडत होतं. आई दादाच्या आवडीचं अन्न त्यानं 4 घास खावेत म्हणून देण्याचा प्रयत्न करी. आप्पा म्हणे, त्या अन्नानं पोट बिघडल. डॉक्टरांनी सांगितलंय तेवढंच द्या. फळांचा रस, भातासारखं पचायला अगदी हलकं अन्न थोडं थोडं द्यायचं. पोटभर देऊ नये, अपचन होईल. पोटभर दिलं नाही तर अंगात शक्ती कशी येणार? म्हणून ती आप्पा नोकरीला गेल्यावर दादाला चमच्यानं पोटभर भरवी. वादावादीतच दिवस चालले होते. आईची आणि आप्पाची भांडणं दादाच्या अंथरुणाजवळच होत. दादाला शांतता हवी असे. तो हातानंच लांब जावा, निघून जावा, इथं थांबू नका अशा खुणा करी. 2 दिवस राहून मी दादाचा निरोप घेतला. त्याने डोळे उघडूनही पाहिलं नाही की एकही शब्द बोलू शकला नाही. मला वाईट वाटलं. दादा आता या जगाचा राहिला नव्हता, दुसऱ्या जगाच्या स्वाधीन झाला होता. तिकडच्या प्रवासाच्या वाटेवर महत्त्वाचा टप्पा ओलांडून गेला होता. खर्चासाठी पैसे देऊन मी परतलो. या पलीकडं मी काही करू शकत नाही याची मला जाणीव झाली आणि मी अस्वस्थ झालो. 16 जानेवारी 1978 रोजी त्याचं निधन झालं. पुण्यात शेजारी राहणारे नाना नवरे यांचा फोन नंबर पूर्वीच दिला होता. त्यावर सकाळी 10च्या सुमारास कळवलं गेलं. लगेच दुपारी 1च्या पुणे-कोल्हापूर गाडीनं स्मिता आणि मुली यांना घेऊन निघालो. रात्री 8:30च्या सुमाराला कागलात जाऊन पोहोचलो. दादाची भेट झाली नाही. रीतीप्रमाणे सायंकाळपर्यंत सगळं आटपून घेतलं होतं.
आटपून घेतलं होतं ते बरंच झालं. घरातल्या माणसाचा मृतदेह पाहण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ नाही. मी कुणीही बहिणीचा मृतदेह पाहिला नाही. आतापर्यंत माझ्या 4 बहिणी गेल्या. त्यातील अर्धी अधिक पुरलेली चंद्रा तेवढी आठवते. ते चित्र अजून मनासमोरून जात नाही. शाळेतनं मला बोलावून आणलं होतं आणि तिच्या तोंडात पाणी टाकायला सांगितलं होतं. त्यानंतर कुणाचंही मृतदर्शन मी घेऊ शकलो नाही. जनावर मरताना मला बघवत नाही. माझ्या मळ्याच्या उभ्या पिकावर ताबा घेतला जाणार होता. ती घटना मला सहन होणार नाही म्हणून मी गेलो सुद्धा नाही. मला अपघात बघवत नाही. मी दुबळा आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाताना प्रवासभर मनउदास होतं. पुढची सर्व चित्र दिसत होती. मी गेल्यावर हलकल्लोळ होईल आणि आपणाला ते सहन होणार नाही याची आठवण होऊन घाबरून टाकणारी जाणीव मला होत होती. दादाची मी पाहिलेली सगळी हयात आठवत होती. मनासमोरून चित्रासारखी त्याची विविध रूपं जात होती. त्याचं तारुण्य, राग, लोभ, भांडणं, माझ्या बाळपणातले निकराचे प्रसंग आठवत होते. कागलच्या मातीवर पाय ठेवला. घर जवळ येईल तसं मन अधिकाधिक कठोर करत चाललं होतं. युद्धाच्या वेळी हल्ला करण्याचा क्षण हळूहळू जवळ येईल तसा ठाम हिय्या करून सर्व प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी सैनिक करत असतो. तशी तयारी करत त्या क्षणाकडं चाललो होतो. जाऊन पोचलो आणि अपेक्षेप्रमाणे कल्लोळ माजला. पण त्याची लाट अपेक्षेपेक्षा कितीतरी प्रचंड होती. तिच्या दणक्यात मी आईच्या मांडीवर कोलमडलो. कोसळून आडवा झालो. दादासाठी सर्व आयुष्याचं रडून घेतलं. माझा हा अनपेक्षित अवतार बघून मुली घाबरून रडू लागल्या. स्मिता त्यांना सावरून धरत स्वतःला भिंतीला टेकून मटकन खाली बसली. नी रडू लागली. आकाश कोसळल्यासारखं सगळे मोकाट रडू लागले. मूळ वृक्ष उन्मळून पडला होता. आम्ही त्याच्या सावलीतली रोपटी वैशाखाच्या उन्हातानात आलो असं वाटू लागलं. गेल्या 12-15 वर्षात दादानं आपल्या प्रपंचासाठी काही केलं नव्हतं, तरी त्याचा सगळ्यांना मानसिक आधार फार मोठा होता. हे कळून आलं. तो फार महत्त्वाचा होता याची विशेष जाणीव झाली. दादा गेल्याच्या 3ऱ्या दिवशी दिस घातले. दादाचे जे वृद्ध दोस्त मैत्र ओळखीपाळखीचे लोक होते त्यांना जेवणासाठी बोलावलं. दादाच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना घातले. दादा आजारपणात शेवटी ज्या बाहेरच्या सोप्यात पडून होता तिथंच त्याच्या दोस्त मैत्रांची पंगत पडली. जणू दादा त्यांच्यात सामील होऊन सगळ्यांबरोबर आवडीचं पोटभर जेवत होता. मित्रांना सांगत होता, पोटभर जेवा, आता तुमचे माझे संबंध कायमचे संपले. ही शेवटची पंगत. उरलेल्या 3 बहिणींना माहेर केलं. धाकट्या मामाची बायको रखमा ही आम्ही भावांनी माझ्या थोरल्या बहिणीच्या ठिकाणी मानली होती. तिलाही माहेर केलं. धाकटी आत्ती, थोरली आत्ती यांनाही कितीतरी वर्षांनी आमच्या घरात लुगडी चोळी नेसवली. दादाच्या संसारातलं हे शेवटचं माहेर. आता दादाच्या मुलींना, बहिणींना खऱ्या अर्थानं माहेर संपलं. दुसऱ्या पिढीचा राबता सुरू झाला. जुनी पिढी आणि तिचा प्रत्यक्ष संबंध संपला असा याचा अर्थ होता. या रिवाजाच्या कल्पनेनं मन अतिशय व्याकुळ झालं. वडीलधाऱ्या माणसांच्या शोकाकुल दुःखित मनाच्या पहिल्या पंक्तीनंतर तरुण माणसांची, पोराबाळांची फक्त जेवणातच रस असलेली दुसरी पंगत गलबला करत जेव्हा बसली तेव्हाही असंच वाटलं. आता दुसऱ्या तरुण पिढीचा संसार सुरू झाला. पहिल्या पिढीचा प्रमुख कायमचा झोपण्यासाठी निघून गेला. सगळं उरकून मी पुण्याला जायला निघालो. परतताना पोरकं झाल्याची नवी जाणीव सारखी होत होती. ती घर सोडून देईनाशी झाली होती. माझ्याबरोबर घरातली सगळी पोरकी झालेली. शेवटचा दौलत तर ऐन 25वीत होता. त्याचं अजून लग्नही झालं नाही. सगळ्या भावंडात मी भाग्यवान. दादाच्या अस्तित्वाचा आधार मला 40 वर्षापेक्षाही जास्त मिळाला होता. त्या मानसिक आधाराच्या सावलीत मी शिकलो, नोकरीला लागलो, विवाह झाला, मुलं झाली, पुण्यात घर झालं. माझं सगळं भक्कम स्थिर झाल्यावर आधार निखळून पडला. बाकीच्या भावंडांचं तसं नाही. त्यांना काय वाटत असेल? त्यांना या आधाराची फार गरज होती. आई वडील आहेत एवढंही मनाला माहीत असलं तरी फार बरं वाटतं. येणाऱ्या भल्या बुऱ्या प्रसंगांना तोंड देता येतं. किती जरी झालं तरी आईला कुंकवाचा फार मोठा आधार होता.
कपाळावर तो धारण करून गावात उजळ माथ्यानं वावरत होती. संसारासाठी झटाझोंब्या खात होती. स्वतःचं तिला संसाराचं निभावून न्यावं लागत होत असल्यानं गावातल्या पुरुष माणसांशी ती सडेतोड बोलत होती. प्रसंगी त्यांच्याबरोबर भांडत होती. त्यांना न जुमानता आपलं खरं करून दाखवत होती. या पाठीमागं तिच्या कपाळावरचं भलं मोठं गोल निशाण तिला फार मोठा आधार देत होतं. तेच काळानं आता हिसकावून नेलं होतं. घरादाराच्या मनात दादाला जी मानसिक जागा होती ती आपण भरून काढली पाहिजे. मी वडीलधारा आहे. सगळ्यांना एकत्र बोलावून समजावून सांगितलं. प्रत्येकानं आता जबाबदारीनं समजूतदारपणं एकमेकाला सांभाळून घेत कसं आणि का वागलं पाहिजे हे घरादाराला काळजीपोटी बोललो. जेवण करून जायचं होतं. अजून स्वयंपाक सुरू होता. आलेले पै पाहुणे सगळे गेले होते. घरात निवांत होतं. एकटा सोफ्यात बसलो होतो. वाटलं माडीवर जाऊन बसावं. माडीवर हळूहळू पायऱ्या चढत गेलो. 12-15 वर्षात दादाचा मुक्काम माडीवरच होता. आम्हा सगळ्यांचं उठणं बसणं झोपणं सगळं खालच्या खाली असे. त्यामुळं माडीवर निवांत बसताना काही वेगळं वाटू लागलं. दादाच्या आठवणी गजबजून उठू लागल्या. त्यांना आवर घालता इकडं तिकडं बघू लागलो. दादानं मळ्यातली एकट्याला उचलील एवढी सगळी अवजारं माडीवर आणून ठेवली होती. मळ्यातली सगळी खोपत जणू त्यानं तिथं आणून ठेवली होती. उंदरं लागू नयेत म्हणून खोपीत मोठ अंतराळी टांगून ठेवतात तशी माडीवर ठेवली होती. कधीची 18-19 वर्षांपूर्वीची मोठ पाळून कटंग होऊन गेलेली. तिचा आता काही उपयोग नव्हता तरी दादानं ती ठेवलेली. त्याला वाटत होतं आज ना उद्या मळा सरकार देईल, नवकायदा होतील नी माझा मळा मला परत मिळेल. खोपीत झोपल्यागत तो माडीवर वाकळ अंथरून घोंगडं पांघरून झोपायचा. मळ्यात एकटा वस्तीला आल्यावर घराकडं येण्या जाण्याचा कंटाळा करून तो मळ्यातच भात शिजवायचा आणि सकाळची उतरून ठेवलेली आमटी भाकरी खाऊन राहायचा. तसाच तो आप्पाचं लग्न होईपर्यंत आताही माडीवर भात शिजवे, आमटी करी. पोरींकडून सकाळी करून घेतलेल्या भाकरीबरोबर खाई. उरलेलं अन्न मोठेत ठेवी नी तिच्यावर मोकळं पोतं पसरवून ठेवी. आऊत अवजारांच्या संगतीत त्याला मळ्यात असल्याचा अर्धा अधिक आभास होत असावा. बाहेरच्या जगात झालेला बदल तो मनानं स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्या आऊत अवजारात त्याला त्याचा कुणबावा दिसत होता. ह्या कुणबाव्यात त्याच्या वडिलांकडून त्याच्याकडं आलेला होता. बापदादांचा तो वारसा होता. दादाची 25शी ओलांडून 1-2 वर्ष होतात न होतात इतक्या दादाच्या आईबानं ह्या कुणबावा दादाच्या स्वाधीन केला आणि ते निघून गेले. हा कुणबावा स्थिर स्वरूपाचा जुना होता. अनेक शतकं तो चालत आला होता. त्यात काही बदल सुधारणा झालेल्या नव्हता. त्यामुळे तो पुराण पुरुषासारखा वाटे आणि दादा त्याचा प्रतिकरूप प्रतिनिधी वाटे. 30 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य आलं. नवे कायदे, नवे सरकार, नव्या सुधारणा, नव्या योजना आल्या. 15 वर्षांपूर्वी शतकानुशतकं चालत आलेला दादाचा वारसा एका अंधाधुंद ठोकरीसरशी उडवला गेला. दादाचं तिथं पहिलं मरण घडलं. मग तो नव्या राज्याचं फशी पडलेल्या प्रेतासारखा फरफटत राहिला. गावात अशी प्रेतासारखी जगणारी दादाच्या वयाची बरीचशी माणसं शिल्लक होती. मांग, महार, चांभार, कोष्टी, सुतार, लोहार, छोटे शेतकरी, बलुतेदार असे अनेक जाती जमातींची लोक होते. ते असेच उखडले गेले होते. सुधारत्या शेतीला, बदलत्या धंद्यांना, नव्या उद्योगांना जागा मोकळी करून देणार होते. नव्या समाजातील तरुण पिढ्यांच्या पंक्ती त्या जागेवर बसून पोटभर जेवणार होत्या. दादा, जेवायला या. मला जेवणासाठी खालून हाक आली. मी खाली गेलो. रजेवर असलेल्या आप्पाला म्हणालो, आप्पा, ती माडीवरची अवजारं आता माळ्यावर टाकून दे. आता त्यांचा काय बी उपयोग नाही. वाटलं तर दळणाला फोडून वापरा. उगाच जुन्या आठवणी नकोत. त्यात मन गुंतवण्यात काही अर्थ नाही. माडी मोकळी करून घ्या. भिंती सारवून घ्या. तुमचा वावर तिथं असू दे. कपाटाजवळच्या खुंटीवर दादाचं धोतर, कुडतं, निपटका कुणीतरी अडकवून ठेवलाय. तो तसाच तिथं थोडे दिवस राहू द्या. असू द्या तिथंच. ते बघून दादा घरात असल्यागत वाटत होतं.
तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग, मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.